पहिला बॉल ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथे बॉल जाईल फाईन लेगच्या दिशेला. डीप फाईन लेगला फिल्डर येतोय. फील्ड करेपर्यंत 3 धावेचा कॉल दिलाय आणि 3 धावा कंप्लीट. पहिल्या बॉलवर 3 धावा. पहिल्या बॉलवर 3 धावेचा फटका राजा आणि त्याच्या जोडीला सूरज, परंतु सूरजच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला. यावेळेला मात्र चांगला बॉल तेज तरणार आणि यष्टांच्या मागे जातोय. विकासचा हा बॉल यावेळेला मात्र आपण पाहतोय गली रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय बॉल. 1 धाव तर घेतले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट. 2 षटकांचा सामना बॅटिंग करताना आपण पाहतोय. निनाई स्पोर्ट्स परळी निनाई संघ बॅटिंग करतोय. फिल्डिंग करणारा संघ मुटकेश्वर मुटकलवाडी. या 2 संघांदरम्यान ही लढत आपण पाहतोय. दुसरी सेमीची लढत. पहिल्या सेमीमध्ये प्रवेश केलाय. पहिली सेमी षटकार आपण पाहतोय. या षटकारानंतर धावसंख्या आहे धावफलकावर 11. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. विकास गोलंदाजी मार्कवर, परंतु स्ट्राईकवर राजाने यावेळेला आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलंय. सूरज 3 धावेंवर नॉट आउट खेळतोय. राजा 8 धावेंवर नॉट आउट खेळतोय. धावा सध्या आहेत 11. निनाई स्पोर्ट्स परडे निनाई या संघाची धावसंख्या आपण पाहतो. यावेळेला मात्र चांगला बॉल रिलीज केला. बॉल लो राहिला, यष्टांच्या मागे गेला. डॉट बॉल येतोय. कुठे धाव मिळत नाही. सध्या बघा 2 षटकांचा सामना आहे. 5 चेंडूंचा खेळ तरी झालाय. गोलंदाजीसाठी विकास पुणेचे एकदा बायकरमॅन विकास शिर्के. शाहू अडोई तालुका चा हा ब्रँड आहे. यावेळेला मात्र आपण पाहतोय बॉल डॉट जातोय. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येते. धावसंख्या आहे 11. या आकड्यावर बॅक टू बॅक षटकार आल्यानंतर 2 मात्र डॉट बॉल टाकलेत. चांगलं कमबॅक केलं विकासने. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. म्हणजेच काय तर या स्पर्धेचा अंतिम टप्पा आपण पाहतोय. म्हणजेच या अंतिम टप्प्याकडे आपण वळलेलो आहे. यानंतरची ग्रँड फिनालेचा सामना आपल्या भेटीला जरूर येईल. एका बाजूला वाकुर्डेचा संघ वाट पाहतोय फायनल साठी. या 2 संघांच्या मधून कोण येतोय, कोणता संघ येतोय. वाकुर्डे खुर्द हा संघ फायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. पहिल्या सेमीचा सामना जिंकून आता मात्र ही दुसरी सेमीची लढत. यावेळेला फुल टॉस बॉल ऑन साइडला घेत आहे. इथे डीपला फिल्डर आहे. मिड विकेटला फेक करेपर्यंत आणि नो बॉलचा इशारा सुद्धा. नो +1 अशा 2 धावा. तेरा धावा. अक्षय नवीन गोलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईकवर राजाने उडवलाय. बॉल येईल सरळ आमच्या व्यासपीठाला सलामी देण्यासाठी. साधा बा षटकार ही सलामी दिली राजाने. संघ पोहोचतोय 19 या आकड्यावर. राजा सूरज तसं पाहायला गेलं तर दोन्ही सख्खे चुलत भाऊ आहेत आणि त्यामुळे नक्कीच तालमेळ असेल त्यांचा. कारण डेबी प्रॅक्टिस करताना मैदानामध्ये जेव्हा
प्रॅक्टिस करताना एकमेकासमोर खेळताना नक्कीच त्यांच्यामध्ये सूझबूझदार क्रिकेट असेल. परंतु जेव्हा जेव्हा आता आपण पाहतोय आमच्या या अंपायरिंगमध्ये सुद्धा दत्ता मेहर सर आणि शशी मेहर सर सुद्धा सख्खे बंधू आहेत. यावेळेला मात्र ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे, परंतु तत्पूर्वी 2 धावेचा कॉल दिलाय. 2 धावा कंप्लीट होतील का? होय झाल्या. तिसऱ्या धावेसाठी कॉल होईल का? तिसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 3 धावा कंप्लीट. धावसंख्या आहे आता 22 या आकड्यावर. षटक मग दुसरं चालू आहे, अंतिम षटक चालू आहे. अंतिम षटकामध्ये आपण अक्षयला पाहतोय आणि टार्गेट किती सेट करतायत. येणारे अजून 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडूंमध्ये नक्कीच आपल्याला कळेल. सध्या आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर गोलंदाजी करताना अक्षय यावेळेला तेज तर्रार बॉल यष्टांच्या मागे निघून जातोय आणि क्लीन बोल्ड. बघा रिप्लाय मध्ये बघा काय बॉल होता, तेज तर्रार अगदी परफेक्ट स्टंपांवर बॉल जाऊन आदळला. इथे यष्टांचा वेध घेतला बॉल आणि परतावा लागते. पहिल्या विकेटचं पतन. सूरज बॅक टू पॅव्हिलियन. धावसंख्या आहे सध्या धावफलकावर 22, परंतु चांगली गोलंदाजी केली. सध्या षटकार आला, परंतु त्यानंतर इथे विकेट्स मिळवून दिले. पहिल्या षटकामध्ये 11, या षटकामध्ये अजून 11 धावा आलेल्या आहेत. पुन्हा 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे नक्कीच मी म्हणेन हे थोडंसं महागडं ठरलंय या 3 चेंडूंमध्ये षटक, कारण तब्बल 11 धावा त्यांनी खर्च केल्यात अर्थात अक्षयने. अक्षय गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ड्राईव्ह स्ट्रेट टू बॉलर होता अक्षयच्या दिशेला, परंतु इथे एक धाव घेते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला. बघता बघता तिसऱ्या धावेसाठी सुद्धा इथे प्रयत्न हो आणि तो ही सक्सेस. 25 धावा. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टोटल 25. बघा थोडस वातावरण जर पाहिलं तर संध्याकाळची वेळ आहे, थोडासा अंधार आहे. म्हणजे जसं सकाळच्या सत्रात किंवा दुपारच्या सत्रामध्ये जसं लकलकीत होतं तसं मात्र वातावरण नाही आहे. सध्या पाऊस येऊन सुद्धा गेले, एक सर येऊन गेले, त्यामुळे इथे आउटफील्ड आणि पिच सुद्धा ओलसर आहे, त्यामुळे त्याचं थोडंसं डिफिकल्ट होतंय गोलंदाजी करताना आणि फिल्डिंग करताना सुद्धा. बॉल निसटलाय, ओला बॉल होता, निसटला आणि बघता बघता 2 धावा. 2 धावेनंतर धावसंख्येत बदल 27 या आकड्यावर. 27, लॉस ऑफ 1 विकेट. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डर तैनात. 1 धाव तर घेतले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि तिसऱ्या धावेसाठी सुद्धा कॉल केलाय. तीन धावा कंप्लीट का? येस, 3 धावा कंप्लीट झालेले आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30 झालेली आहे. म्हणजेच पहिली इनिंग संपुष्टात आली. 31 धावांचं लक्ष आहे. 31 धावा करावायच्या आहेत. धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजेच निनाई स्पोर्ट्स परळे निनाई या संघाने मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी या संघासमोर. परंतु या दरम्यान मग तिसऱ्या धावेसाठी बाद झालाय. तर 2च धावा. 2 धावेनंतर 29 धावा आणि 30 धावांचं लक्ष. 30 धावांचं लक्ष असेल, परंतु श्री गणेश युवा तरुण मंडळ
विजय यादव, सन्माननीय श्री अरविंद पाटील, सन्माननीय श्री भगवान पाटील, सन्माननीय श्री सुशांत पाटील, सन्माननीय श्री प्रणित पाटील, सन्माननीय श्री अमोल पाटील यादव, सन्माननीय श्री संतोष तावरे, सन्माननीय श्री पंकज यादव, सन्माननीय श्री विकास पाटील, सन्माननीय श्री शंकर पाटील, सन्माननीय अजय पाटील आणि सन्माननीय अनिल यादव या बरोबरच स्वराज्य दर्शन लाठीकाठी प्रशिक्षण केंद्र डोंबिवली संस्थापक अध्यक्ष आहेत दिलीप रामचंद्र आरंडे. तर या सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार. खूप सहकार्य लाभलंय आणि असंच उत्तरोत्तर त्यांचे सहकार्य लाभत राहो आणि ज्या हातांनी या स्पर्धेला सहकार्य केलं त्या सर्व हातांचं, त्या सर्व व्यक्तिमत्वांचं खूप खूप आभार. अध्यक्ष चषक 2026 आपण पाहतोय, ऐकतोय. या स्पर्धेचं प्रक्षेपण, दर्जेदार प्रक्षेपण ज्या वाहिनीमधून आपल्याला गेले 2 दिवस पाहायला मिळालं ते ANP लाईव्हचे प्रोपायटर अरुण पाटील, त्याबरोबरच योगेश सस्ते आणि तसेच कॅमेरामॅन विजय पाटील या सर्वांचं खूप खूप आभार. त्याबरोबरच आमचे गुणलेखक रवी आरशेकर आणि आज 2 दिवस ज्यांनी इथे गुणलेखकाची भूमिका पार पडली त्या सर्वांचा आभार. त्याबरोबरच आज मला सुद्धा या गेले 2 दिवस या स्पर्धेसाठी आमंत्रित केलं ते आमच्या खास करून माझे मित्र आमचे रुपेश पाटील सर आणि त्याबरोबरच या कमिटीचं सुद्धा या आमच्या अध्यक्ष चषकाचे आणि या अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांत पाटील भाऊ यांचा सुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करतो. मनाच्या अंतःकरणापासून त्यांचा मी आभार व्यक्त करतोय आणि घेऊन येतोय. मात्र या पुढच्या इनिंग्स मध्ये अर्थातच या 30 धावांचा पाठलाग करण्यासाठी 12 चेंडूंचा खेळ आणि 30 धावा. एका बाजूला संदीप तर एका बाजूला विकास शिंदे, विकास शिर्के आणि संदीप हे 2 बॅटर. परंतु गोलंदाजीसाठी आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी सर्जेराव. पहिला बॉल वाईड, त्यामुळे एक धाव वाईडच्या म्हणजेच अवांतराच्या स्वरूपात एक प्राप्त झाले. विकास शिर्के डेंजर मॅन, परंतु तेवढाच तगडा सर्जेराव, तेवढाच तगडा मी बोललो सर्जेराव आणि विकेट्स मिळून दिले. क्लीन बोल्ड केलंय, डीप फॉर टॅट, जशाच तसं उत्तर. अगदी मी म्हणेन या वेळेला तोडीस तोड असं उत्तर मिळालंय. एका बाजूला दर्जेदार आक्रमक खेळाडू विकास शिर्के, परंतु तेवढाच तगडा गोलंदाज सर्जेराव, कारण यांनी प्रभावित केलंय सर्जेरावनी या स्पर्धेमध्ये. आणि बरोबर मोक्याच्या क्षणी या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये आपला प्रभाव दाखवला आणि एक जबरदस्त आक्रमक खेळाडूला परतीच्या प्रवासाला पाठवलंय. म्हणजेच काय, बायकर मॅन ज्याची प्रसिद्धी आहे शाहूवाडी तालुक्यामध्ये. या अखंड ज्या आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये आपण खेळतो त्या खेळामध्ये ज्यांनी टेनिस बॉल असू दे किंवा रबर बॉल असू दे त्याच्यामध्ये आपली छाप पाडली, त्या खेळाडूला मात्र परतीचा प्रवास दाखवलाय. अक्षय पाटील न्यू बॅटर. 30 धावांचं टार्गेट आहे ते अचीव करण्यासाठी आता मात्र धडपड करावी लागेल, कारण चेंडू राहिलेत 11 आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. एक वाईड आलाय, परंतु ती अवांतर धावा आहे. म्हणजेच काय तर गोल्डन डकचा शिकार ठरलाय तो विकास शिर्के. परतीचा प्रवास करावा लागतोय. ते गाडं आहे ना, देखो जरा किसमे कितना है दम. आता मात्र हे गाडं इथे नक्कीच त्या गाड्याला अनुसरून इथे खेळ करावा लागेल, दाखवाच लागेल कोण कुणावर भारी, कोण कुणावर वर्चस्व गाजवतोय हे बघणं गरजेचं असेल. कारण सध्या तरी आपलं वर्चस्व गाजवलंय ते सर्जेरावने. तेच तरार गोलंदाजी करण्यासाठी माहीर असलेला शॉट राहणार, परंतु ओव्हर द विकेट मारा करताना या वेळेला सुद्धा चांगला बॉल जातोय पॉइंटच्या दिशेला. कीपर स्वतः येतोय. एक धाव, एका धावेने 2 या आकड्यावर धाव संख्या. बायच्या स्वरूपात एक धाव, लेग बायच्या स्वरूपात ना,
चांगला बॉल परंतु वाईड. तुम्ही बघा रिप्ले मध्ये आपल्याला कळेल बॉल कसा रिलीज झाला. पंचांनी वाईड तर दिलाय. एक धाव ऍड होईल. 3 या आकड्यावर धावसंख्या. पुढे एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज सर्जेराव. यावेळेला हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न झाला. बॉल स्ट्रेट फिल्डर कडे. फिल्डिंगची सजावट सुद्धा चांगली केले. बरोबर जिथे फिल्डर तैनात त्याच्या हातामध्ये हा स्ट्रोक गेला. हा बॉल गेला त्यामुळे धाव मिळणं अशक्य झालंय. सध्या डॉट बॉल आलाय. 3 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 9 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता. त्याच दरम्यान मोठा फटका. ओ झेल सोडलाय. झेल सोडला नाही तर कॅच सोडले. टेक कॅच विन मॅच. पकडा. झेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथे तसं होत नाहीये. इथे झेल ऐन मोक्याच्या क्षणी सोडलाय आणि षटकार आला. हा षटकार रुपेश सर खूप महागडा ठरू शकतो. कारण धावसंख्या होती 3 आता झाल्या 9 धावा झाल्यात 9. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे इथे चान्स मिळालाय संदीपला. पुन्हा एकदा हवेत बॉल आहे. स्ट्रोक तर खेळला गेलाय परंतु इथे 2 फिल्डरांच्या मध्ये गॅप शोधलाय. स्ट्रेट फटका. ओव्हर टू बॉलर हेड. 1 बाउन्स इमारीच्या पलीकडे चौकार. 4 धावेनंतर धावसंख्या हळूहळू बघा किती झाले तर 13 या आकड्यावर. समीकरण आहे 30 धावांचं. अजून 1 बॉल शिल्लक आहे या षटकामधला. पहिल्या षटकामधला म्हणजे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. मी म्हणेन या 10 धावा बोनस दिल्यात. बघा त्याच फलंदाजाला चान्स दिला होता परंतु आता मात्र इथे रिस्क ऑफ द फ्लिक खेळण्याचा प्रयत्न आणि इथे रिस्क घेतली परंतु इथे अडचणीत आलाय तो म्हणजे संदीप. आणि बाद होऊन परत तो झेल टिपलाय. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात होता बरोबर त्याच्या हातामध्ये. फिल्डर आपण पाहतोय चूक करत नाहीये. अंकुश या वेळेला होता. अंकुशने चूक केली नाहीये. इथे मात्र विकेटचं पतन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 या आकड्यावर दुसऱ्या विकेटचं पतन. आता मात्र 6 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. 6 बॉल 17 धावांची आवश्यकता. 13 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. खरं म्हणजे 2 विकेट मिळवून दिल्या. 2 धक्के दिले सर्जेरावने. 13 धावा धावफलकावर 17 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 6 बॉल मध्ये. मॅच कोणीच सोडणार नाहीये. मॅच मी म्हणेन नक्कीच एक चांगल्या स्थितीत आलेली आहे. रंगतदार स्थितीत होईल. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच जाईल यात शंका नाही. कारण या दुसऱ्या उपांत्य फेरीचा हा सामना. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो मात्र जाईल अंतिम फेरीमध्ये. आणि अंतिम फेरीमध्ये वाकुर्डे खुर्द संघाशी तो सामना करेल. हुक केलाय बॉल परंतु ग्रास मध्ये बॉल इथे थांबलाय. गवत आहे आउटफील्ड मध्ये. 2 धावा तर घेतल्या. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला त्या सुद्धा कंप्लीट. आता येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. सध्या धावफलक 16 या आकड्यावर. अध्यक्ष चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा दुसऱ्या उपांत्य फेरीचा हा सामना. या सामन्यामध्ये सर्व प्रेक्षक मायबापांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि जे प्रेक्षक मायबाप जोडलेले आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो. वाकुर्डे खुर्द हा संघ अंतिम फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. पहिली सेमी त्यांनी जिंकलेली आहे परंतु ही दुसरी सेमी चालू आहे. दुसरी उपांत्य फेरीची लढत चालू आहे. या लढतीकडे सर्वांचं लक्ष आहे. या लढतीसाठी 30 धावांचं लक्ष ठेवलं होतं. मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी या संघासमोर. आणि इथे येतोय घणघणीत आक्रमक आणि मिड विकेटच्या वरून षटकार. आता मात्र 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. बडूनच सांगितलं क्रिकेट इज अनसर्टनली गेम ऑफ चान्स.
का बोललं जातं त्याचं ताजं उदाहरण मैदानाच्या आत 30 धाव्यांची गरज असताना सध्या धावफलक आहे 22 या आकड्यावर 8 धाव्यांची आवश्यकता असताना या वेळेला सुद्धा पूल केलाय फटका मागे डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे धावसंख्या 24 3 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम 3 चेंडू आडी 6 धावांची आवश्यकता मॅच रंगतदार स्थितीत अगदी मी म्हणेन जशी मॅच हवे तशी मॅच आले रंगतदार स्थितीत उडवलाय फिनिश केले वाट बघण्याची गरज ठेवली नाही फलंदाज विशालने षटकार खेचून आपला विजय प्राप्त केलाय प्रस्थापित केलंय आपल्याला अंतिम फेरीमध्ये अर्थात दाखल केलं आपल्या संघाला या वेळेला मी विनंती करतोय कडवे संघाचा कॅप्टन आडी मुटकलवाडीचा कर्णधार चला आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी अंतिम फेरीची लढत असेल आणि या मॅचचा हिरो